राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी मोहोळचे आमदार राजू खरे देखील आता या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी एक विशेष अशी बाब घडताना आपल्याला पाहायला मिळते। मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांची विधिमंडळाच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेली आहे। त्यामुळे मोहोळ मतदारसंघात आणि आमदार राजू खरे यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा उत्साह संचारला आणि आता या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोहोळ मतदारसंघाचे कोणते प्रश्न मार्गी लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आमदार राजू खरे यांनी दलित वस्त्यांना जवळपास 2 कोटीचा निधी देखील मंजूर केले असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। आणखीन अधिवेशन काही दिवस चालणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोहोळ मतदारसंघासाठी आणखीन कोणते भरीव तरतूद होती याकडे आता मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तत्पूर्वी आमदार राजू खरे यांची तालिका अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव देखील होताना पाहायला मिळतो। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।